नमस्कार शेतकरी भावांनो, तर आज आपण बघणार आहोत एक 7.5 HP 4 स्टेजचा CRIचा व्हर्टिकल पंप आहे। पाहू शकता अशा प्रकारे मी कॉइल मारून घेतलेले आहेत। इथे एक कॉइल मारून झालीचं वजन पण केलेलं आहे, पाहू शकताय। आणि इथे मी एक कॉइल वायर सोडण्यासाठी एक जुगाड केलेला आहे, म्हणजे नको वायरचा पीळ वगैरे पडणार नाही। पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे पूर्ण कॉइल आपली तयार झालेली आहे। तिला 6चा एक सेट होतो आणि मी जर काय केलंय जॉईंट न देता वन पीस कॉइल काढलेली आहे, जेणेकरून आपले फक्त 6 शेडे बाहेर येतील। पाहू शकताय मी मोटर भरायला सुरुवात पण केली आहे। 1 ते 14 चं पिच आहे आणि याच्या टर्न असे आहेत, एक 9 10 9 10 असे एकाडे एक टर्न आहेत। पाहू शकता तुम्ही 1 ते 14 चं पिच आहे आणि याला वायर गेज आहे 1.5 वायर गेज आहे याचा। तर आणि वायर असलेला 4 किलो 600 ग्रॅम वायर बसलेली आहे मोटर मध्ये। पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपलं कॉइल भरायचं काम चालू आहे। 1 तरी 14 ने आपण उजव्या हातावर भरली तरी चालते, डाव्या हातावर भरली तरी चालते, फक्त राऊंड मध्ये भरीत चालायचं, तिला मागे नाही यायचं, पुढे चाललं तर पुढे चालायचं, मागे चाललं तर मागे चालायचे, असं वाइंडिंग मध्ये असतं। पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे मी पूर्ण म्हणजे जॉईंट मोटर मध्ये माझ्या नाही ठेवला मी, फक्त आपण स्टार मारू तेवढंच एक जॉईंट राहील। पाहू शकताय आणि जेणेकरून मोटरला सेप चांगला देऊन घ्यायचंय, म्हणजे पुढल्या शेवटच्या कॉइल आपण भरू त्यावेळेस आपल्याला जास्त कॉइल ठोकायची पण गरज पडणार नाही, दाबायची पण गरज पडणार नाही। पाहू शकताय आता जी पहिली जी कॉइल तीच पूर्णपणे पहिली सेप मध्ये घ्यायची, म्हणजे बाकीच्या कॉइल पण ऑटोमॅटिक तेवढं सेप मध्ये येतात। आणि जे आपला पेपर वापरले मी सेफ्टी पेपर असतात आणि वरून मी त्याला काळी टाकतोय। आता पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपलं वाइंडिंगचं काम चालू आहे मित्रांनो। जेणेकरून तुम्ही व्हिडिओ ध्यान देऊन बघत चला, म्हणजे तुम्ही काहीतरी नवीन काहीतरी आमच्याकडून शिक्षण, बाकी काही नाही। आणि माझं तर म्हणणं असं आहे की प्रत्येक शेतकऱ्याला काही ना काही नवीन काहीतरी कळलं पाहिजे आपल्याला। पाहू शकता अशा प्रकारे मोटर वाइंडिंगचं काम चालू आहे, हे पहा। आणि जेणेकरून काय करायचं, मोटर कधी पण ना साफसफाई मोटर मध्ये लय महत्वाची असते। मी प्रत्येक वेळी तुम्हाला तेच सांगतो, वाइंडिंग करताना मोटर मध्ये साफसफाई आणि पेपर लय महत्वाचा असतो वाइंडिंग मध्ये। पाहू शकताय अशा प्रकारे आपलं काम चालू आहे। आणि काय करायचं माहिती का, आता जेणेकरून आपला पहिला ग्रुप भरून झाला का आपण दुसरा ग्रुप भरून घेणार आहे, हे पहा। अशा प्रकारे आपला पहिला ग्रुप भरून झाला, दुसरा ग्रुप भरायला सुरुवात केली, दुसऱ्या ग्रुपची दुसरी पण कॉइल माझी भरून जाईल। पाहू शकताय जी पहिली जो ग्रुप होता 6 कॉइल भरायच्या, 6 कॉइल नंतर दुसरा ग्रुप घ्यायचा, दुसऱ्या कॉइलच्या त्या परत 6 कॉइल भरून घ्यायच्या, त्या 6 भरून झाल्या परत शेवट तिसरा जो ग्रुप राहील त्याच्यातल्या 6 भरून घ्यायच्या। हे पहा तुम्ही पुढे पुढे व्हिडिओ बघत चला, म्हणजे तुमच्या लक्षात पण येईल काय होतंय। सांगण्यात आणि बघण्यात जरा फरक असतो, तुम्ही पाहू शकता व्हिडिओ मध्ये। काही काहींना सांगून पण कळत नाही, त्यासाठी बघणं लय गरजेचं असतं, स्वतः अनुभव घ्यावा लागतो या गोष्टीमध्ये। पाहू शकताय तर आपली एक लाचची कॉइल राहिली इकडं, हे पहा। आता इथून पुढे आपली डबल लेअर चालू होईल, तर एवढी कॉइल भरली की आपली इथून पुढे डबल लेअर सगळी चालू होईल। पाहू शकताय म्हणजे डबल लेअर चालू होईल त्या टायमाला थोडी जी कॉइल आहे ती व्यवस्थित दाबून घ्यायची पहिली आतली कॉइल, म्हणजे वरची कॉइल इझी बसेल। पाहू शकता मी तिसऱ्या कॉइलचा पहिला एक सुरुवात केली आता भरायला। पाहू शकताय अशा प्रकारे आपला लवकर तिसरा ग्रुप फिनिशिंग होत आहे, पाहू शकताय। आणि जेणेकरून ज्या टायमाला आम्ही व्हिडिओ बनवतोय त्या टायमाला तुम्ही व्हिडिओ नक्कीच बघत चला, म्हणजे तुम्हाला काहीतरी कळेल का मोटरमध्ये कशात काय असतं ते। आणि या मोटरमध्ये नवीन लॉजिक वगैरे काय नाही, फक्त मॅग्नेट तयार करते, मधला रोटर फिरवते, वाइंडिंग मध्ये नवीन असं काही नाही। पाहू शकताय अशा प्रकारे आपली वाइंडिंग चालू आहे, तुम्ही सेप पाहू शकताय कॉइलचा, हे पहा। आता इथून पुढे सगळं डबल लेअर चालू होणार आहे आता भरायला, पाहू शकताय। आणि ही जी मोटर होती ही कंपनी वाइंडिंग होती, कंपनी डिटेल तुम्हाला मी सांगितलेली आहे। आणि जेणेकरून मोटरमध्ये काही चेंजेस करू नका, म्हणजे जेणेकरून पहिला मोटरचा रिस्पॉन्स जो चांगला चालला होता तो चांगलाच चालेल, हे पहा। आणि जेणेकरून CRI टेक्समो कारण जे कुठलीही कंपनी असो, स्टँडर्ड कंपनी कुठलीही असू द्या, जी कंपनीची मोटर आहे त्याच कंपनीचं तिला मटेरियल वापरत चला मित्रांनो, म्हणजे जेणेकरून मोटरला लवकर काही प्रॉब्लेम येणार नाही, लवकर स्पेअर पार्ट त्याचे खराब होणार नाही। हे पहा अशा प्रकारे आपलं काम चालू आहे, पाहू शकता तुम्ही। पाहू शकता अशा प्रकारे आपलं काम चालू आहे, हे पहा। तर आपलं काम उरकतच आले वाइंडिंगचं, पाहू शकताय। हे पहा अशा प्रकारे आपली मोटर फायनल झालेली आहे वाइंडिंग करून। पाहू शकता पूर्ण डबल लेअर भरलेली मोटर राऊंड मध्ये, हे पहा मित्रांनो अशा प्रकारे मोटरची फिनिशिंग आहे। आपलं टेपिंग पण करून घेऊ।
पाहू शकता अशा प्रकारे टेपिंग पण आपण करून घेतलेली आहे. मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करत चला मित्रांनो.